नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खबरांचं स्वागत करते. आज आपण एक मस्त डेझर्ट करतोय. ब्रेड व इतर मोजक्या साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने हे डेझर्ट तयार होतं. तर आपलाच डेझर्ट आहे शाही तुकडा. नावातच शाही शब्द आहे. भरपूर ड्रायफ्रुट्स, झटपट मखमली रबडी आणि रिच डेझर्ट शाही तुकडा तयार होतो. आता लवकरच पार्टी सीझन सुरू होतोय, तेव्हा शाही तुकडा हे डेझर्ट तुम्ही आधीच करून ठेवून निश्चिंतपणे पार्टी एन्जॉय करू शकता. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. शाही तुकडा करण्यासाठी आपण ब्रेड स्लाइस घेतलेले 6 स्लाइस घेतलेत. एकंदर मी ताजा शिळा कुठलाही चालणार आहे. आणि या ब्रेड स्लाइसचे आपण अशा कडा ट्रिम करून घेतलेले आहे. आणि त्यानंतर याचे आपण असे प्रत्येक स्लाइसचे 2 तुकडे 2 पीस करून घेतले. तुम्ही असे रेक्टँगल शेपमध्ये करू शकता किंवा असं मध्ये कट करून 2 ट्रायंगल करू शकता किंवा अगदी या प्रत्येक पीसचे अजून छोटे तुकडे करून घेऊ शकता. लहान मोठे कसंही तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही याचे पीसेस करून घ्यायचे. तर आता आपल्याला हे ब्रेड स्लाइस तळून घ्यायचे आहेत. आपण साजूक तूप गरम व्हायला ठेवलेलं आहे. आता आपण शाही तुकडा करतोय म्हणून आपण साजूक तुपाचा वापर केला. तुम्हाला हवं तर तुम्ही आपलं रेग्युलर कुकिंग ऑइल वापरलं तरी चालेल, पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही साजूक तुपाचा वापर करा. अप्रतिम रिझल्ट असतो. आणि खूप नाही घालायचं बरं का, जरा बेतातच घातलंय. ब्रेड स्लाइस जेमतेम त्यामध्ये डीप होती इतपतच. ठीक आहे. आणि त्यामध्ये आपण हे ब्रेड स्लाइस टाकतोय. आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण हा ब्रेड छान तळून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी लालसर रंग येईपर्यंत आपण तळणार आहोत. हे बघा, असा सुंदर लालसर कलर आलेला आहे. आपण ह्या ब्रेड स्लाइस तळून घेतल्या. असं छान झाऱ्यावर धुवून त्याच्यातील हे तूप असं निथरून घ्यायचं आणि काढून घ्यायचं आणि पुढचे ब्रेड घालायचे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व ब्रेड छान लालसर रंगावर तळून घेऊयात. ब्रेड तळून झाले. आता आपल्याला एक पाक करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण 1/4 कप पाणी घेतलेलं आहे आणि 1/4 कप एवढीच साखर घेतलेली आहे. मीडियम फ्लेम वरती आपण ही साखर व्यवस्थित विरघळवून घेऊ. आपल्याला असा 1 तारी 2 तारी नको, तर साखर पूर्ण विरघळून मीडियम फ्लेम वरती आपण बरोबर 4 मिनिटं तो पाक उकळून घेणार आहोत. म्हणजे आपला शाही तुकड्यासाठी लागणारा पाक तयार होईल. साखर पूर्ण विरघळली आहे. तर यामध्ये मी आता ह्या केशर काड्या घालते आणि बरोबर 4 मिनिटं आपण उकळून घेऊयात मीडियम फ्लेम वरती. हे बघा, आपला पाक रेडी आहे. बरोबर 4 मिनिटं मी उकळून घेतलंय. आपल्याला कुठलाही तारेचा पाक नकोय बरं का, तर जेमतेम चिकट असं बोटाला लागलं पाहिजे आपल्या. हे बघा, मी बोटावर थोडासा पाक घेतलाय, फुंकर घातले आणि हे बघा, हाताला असा बुळबुळीत लागला पाहिजे, तेलासारखा किंवा मधासारखा म्हणतो ना तसा. हे बघा, तार अजिबात येत नाहीये. बस आपल्याला एवढाच पाक पुरेसा आहे. बघा, हलकी हलकी तार बनते, पण पूर्ण होते का नाही, चिकट पाक झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे. मी 4 वेलची बारीक करून घेतलेल्या आहे, पण आपण काय केलंय, गॅस बंद केल्यानंतर घातलेला आहे. वेलची ऐवजी तुम्ही रोज वॉटर, रोज इसेन्स किंवा तुमच्या आवडीचा कुठलाही इसेन्स घालू शकतो. तर आता आपल्याला ह्या पाकामध्ये तळून घेतलेले ब्रेड घालायचे आहेत. ब्रेड म्हणजे ब्रेड स्लाइसचे आपण जे पीसेस करून घेऊ. गरम पाकातच घालायचं, म्हणजे काय होतं, पटकन ते पाक ऍब्सॉर्ब करतात. आणि किती वेळ ठेवायचं पाकात, तर अर्धा मिनिट खूप झालं. बघा, आपण डीप केले आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण त्याला व्यवस्थित बुडवून घेऊया, म्हणजे दोन्ही बाजूने पाक त्यामध्ये छान शिरेल. आणि अर्धा मिनिट झाले की आपण हे काढून घेऊयात. परफेक्ट. बघा, लगेच पाक ऍब्सॉर्ब झालाय ब्रेड मध्ये. काढून घेऊयात आणि मग पुढचे ब्रेड स्लाइस आपण अशाच पद्धतीने पाकात घालून घेऊयात.
हे बघा, सर्व ब्रेड स्लाइस आपण पाकामध्ये डीप करून घेतल्या. आपल्याला संपूर्ण पाक लागलेला आहे. अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलंय. आता आपण इन्स्टंट रबडी करतोय. त्यासाठी मी हे अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. व्यवस्थित तापवून आता गार करून घेतलेलं आहे. लक्षात घ्या, मी आता गॅस पेटवलेला नाही. गार करून घेतलेलं दूध आहे आणि यामध्ये आपण 1/4 कप साखर घालतोय. तुम्ही साखर थोडी कमी जास्त केली तरी हरकत नाही. त्याचबरोबर आपण 2 टेबलस्पून यामध्ये मिल्क पावडर घालतोय आणि 2 टेबलस्पून व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घालतोय. आणि गॅस न पेटवता आधी आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतरच आपण गॅस सुरू करणार आहोत. लक्षात ठेवा की मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर आपल्याला गार असतानाच लावायचं. गार म्हणजे कसं, तर रूम टेम्परेचरला आल्यावरती. गरम दुधाला कधीही लावायचं नाही, नसता ते गुठळ्या होतात, लम्स होतात. आता मी गॅस सुरू केलेला आहे. आपल्याला मीडियम फ्लेमवरती ही इन्स्टंट रबडी सतत ढवळत शिजवून घ्यायची आहे. लक्षात घ्या, आपल्याला हा चमचा किंवा कालथा म्हणून आपण सतत ढवळत राहायचं आहे बरं का. फिरता राहायला पाहिजे कालथा. कस्टर्ड पावडर पटकन भांड्याच्या तळाशी लागू शकतं. आपल्याला फार थिक करायची नाही आहे किंवा फार पातळी ठेवायची नाही, तर मीडियम अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. तर चला आपण झटपट आपली रबडी शिजवून घेऊयात आणि न विसरता हा कालथा सतत फिरता ठेवूयात. हे बघा, आपल्याला एवढी थिक रबडी पुरेशी आहे, कारण की आपण जेव्हा ब्रेडवर घालू आणि त्यानंतर सेट करायला ठेवू तर ते अजून दाट होईल आणि जास्त दाट केली तर ब्रेड ॲब्सॉर्ब करू शकणार नाही आपली रबडी. हो की नाही? तर आता आपण गॅस बंद करूया. हे बघा, परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. बरं, आज आपण यामध्ये मिल्क पावडर घातली आहे. याऐवजी तुम्ही फ्रेश क्रीमचा वापर केला तरी हरकत नाही. त्यामुळे काय होतं, या रबडीला छान रिच अशी टेस्ट येते. तर चला, आता आपल्याला पाकातील ब्रेड स्लाइस छान सेट करून घ्यायचे आहेत. शाही तुकडा सेट करण्यासाठी मी हा बोल घेतलेला आहे. तुम्ही याऐवजी ताट देखील घेऊ शकता, फक्त त्याला असे उंच काठ असले पाहिजे. तर त्यामध्ये आपण हे ब्रेड स्लाइस छान रचून घेऊयात. एक लेअर झाली की त्यावरती ही गरमागरम रबडी आपण घालणार आहोत. तुम्हाला ती आता थोडी पातळ वाटते, पण सेट झाले की परफेक्ट होईल. एक ब्रेड स्लाइस इथे मावेल. यस, मावला. त्यावरती आपण थोडे थोडे ड्रायफ्रूट्स घालूयात. त्याच्यावरती पुढची लेअर आणि परत आपण तेच रिपीट करणार आहोत. त्यावरती परत आपण ड्रायफ्रूट्स घालतो आहोत आणि ड्रायफ्रूट्सच्या बरोबर आपण थोड्याशा टूटी फ्रुटे देखील टाकतोय. ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदामाचे काप करून घेतले, थोड्याशा पंपकिन सीड्स देखील मी वापरले आहे. टूटी फ्रुटी घालते वेगवेगळ्या कलरची. याऐवजी तुम्ही डाळिंबाचे दाणे देखील घालू शकता आपल्या आवडीप्रमाणे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या घरी जर असेल तर चांदीचा वर्ख तोही लावूयात आपण. चांदी वर्ख लावलाच पाहिजे असं नाही, पण असेल तर तुम्ही आवर्जून लावा. अतिशय रिच होतो. सुरेख. चला, आपण व्यवस्थित सर्व सेट करायला ठेवलेलं आहे. आता आपण 2 तास फ्रीजमध्ये हे आपलं शाही तुकडा गार व्हायला ठेवूयात. ठीक आहे. आणि मग गार झाला की तो छान सेट होईल. त्यानंतर आपण याचा समाचार घेऊया. आपला शाही तुकडा आपण फ्रीजमध्ये 2 तास सेट करून घेतलाय. बघा कसला जबरदस्त झालेला आहे. त्यावेळी आपल्याला ती रबडी फार पातळ वाटली होती की नाही. आता बघा एकदम परफेक्ट झालेली आहे. तर चला, आता आपण थंडगार डेझर्ट सर्व करून घेऊयात.
थंडगार रिच डेझर्ट शाही तुकडा रेडी आहे. लवकरच पार्टी सीझन सुरू होतं. आपल्या पार्टीत कुठलाही मेनू ठेवा, पण डेझर्ट म्हणून हा शाही तुकडा नक्की प्लॅन करा. रेसिपी सोपी आहे, तेव्हा इयर एंड पार्टी असो, किटी पार्टी असो किंवा बर्थडे पार्टी. खवयांनो, रिच डेझर्ट शाही तुकडा बनाना बनताही है. अशा छान छान रेसिपींसाठी मृदुलाज किचन हे आपले यूट्यूब चॅनल एक्सप्लोअर करत राहा. चला आता आपण पुढच्या वर्षी भेटूयात एक मस्त रेसिपी घेऊन. आपणा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.